NEP 2020 अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग आणि AICTE हळूहळू काही योजना रिलीज करत चाललेल्या आहेत. त्यातला एक अत्यंत चांगली योजना मागल्या वर्षी UGCने जी लॉन्च केली, म्हणजे मागल्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 25-26 पासून, तिचं नाव आहे अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम, AEDP असं त्याला म्हणतात. एम्बेडिंग करणं म्हणजे एकत्र करणं, म्हणजे डिग्री प्रोग्राम 3 किंवा 4 वर्षाचा जो असेल त्यातलं काही काळ त्या मुलाने कॉलेजमध्ये न येताना इंडस्ट्रीत जायचं आणि काम करायचं, तिथे अप्रेंटिसशिप करायची. मग त्याचे नियम ठरलेले आहेत. 3 वर्षाचा कोर्स असेल तर किमान 1 सेमेस्टर आणि जास्तीत जास्त 3 सेमेस्टर. 4 वर्षाचा कोर्स असेल तर किमान 2 सेमेस्टर, जास्तीत जास्त 4 सेमेस्टर. म्हणजे मॅक्सिमम 50% पर्यंत तो कॉलेजमध्ये न येताना बाहेरून इंडस्ट्रीमध्ये काम करू शकेल. मग या सगळ्यासाठी अप्रेंटिसशिप, उद्योगात जाऊन काम करायचं आहे आणि त्याला कॉलेजमध्ये कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी, पुस्तकी ज्ञानही घ्यायचं आहे. मग याची एक स्वतंत्र योजना, मार्गदर्शक पुस्तिका UGCने मागल्या वर्षी काढलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मागल्या वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 25-26 पासून युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट आणि A ग्रेडेड ऑटोनॉमस कॉलेजेस निवडक यामध्ये हा कोर्स सुरू झाला. रिसेंट डेटा असं सांगतो की जो केंद्रीय स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर पब्लिश झाला आहे की महाराष्ट्रामध्ये मागल्या वर्षापर्यंत म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत 11,000 मुलांनी AEDPमध्ये डिग्री प्रोग्राम करायला सुरुवात केली आहे. पहिल्याच वर्षामध्ये एवढी मोठी संख्या येणं हे अत्यंत कौतुकास्पद आहे. माझा तर अंदाज असा आहे अनुभवावर आधारित की हे जर नीट यशस्वीपणे राबवलं गेलं तर येत्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रातले किमान 1 लाख मुलं BA BSc BComची AEDP करतील. कारण आहे त्याने 1-2 वर्ष काम केलं की त्याला तिथे नोकरी पक्की आहे. कारण आहे की त्यानं तिथं काम केलं तर NEPला जी जेनेरिक आउटकम, त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये जे 16 वेगवेगळे आयाम आले पाहिजेत, एम्पथी, करुणा आली पाहिजे, डिसिप्लिन आलं पाहिजे, रेग्युलॅरिटी आली पाहिजे, सार्वजनिक हित आलं पाहिजे, असे वेगवेगळे आहेत. ते सगळे त्याच्या व्यक्तिमत्वाचे फॅसेट जर विकसित झाले तर तो रोजगार करू शकतो. आणि मला तर उलट दुसरं असं सकारात्मक वाटतं आहे की AEDP करणारी मुलं, त्यातली निम्मे मुलं रोजगाराकडे न जाताना, म्हणजे नोकरीकडे न जाताना स्वयंरोजगाराकडे जातील. आणि त्या दृष्टीने AEDP हा अत्यंत चांगला आहे. त्याकरता केंद्रीय स्तरावर बोर्ड, NATS यांच्या माध्यमातून अप्रेंटिसशिपचे त्यांना स्टायपेंड मिळू शकतो. त्याची काही रचना ठरलेली आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांची पण अशी एक योजना आहे. त्या व्यतिरिक्त सेक्टर स्किल काउन्सिल्स आणि उद्योग तयार आहेत स्वतःहून पैसे द्यायला. मला माहिती आहे की एक उद्योग एका ऑटोनॉमस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 20,000 रुपये महिना स्टायपेंड देतो आहे. सो इट्स अ व्हेरी युनिक अपॉर्च्युनिटी. महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये याचा लीड करायला पाहिजे. अर्थात त्यासाठी काही फाउंडेशन, पूर्वतयारी करावी लागेल. ती अर्थात पुन्हा उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि शिक्षक यांना एकत्र आणायचं आहे. आणि जरी MSFDA फॅकल्टी डेव्हलपमेंटचं काम करत असले तरी माझं त्यांना असं आव्हान राहील की असं दोघांनाही एकत्र आणून काही जर त्यांनी ॲक्टिव्हिटीज केल्या तर महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाऊ शकेल.